हेमंत दादा, खूप जणांना प्रश्न पडतो की हा तुमचा भजन होतो कसा आहे, ढोलकी वगैरे ठेवता कुठे, कसा काय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? फणसवाडीवरून 36 किलोमीटर 36 किलोमीटर डेली बघा. भजनाची आवड आहे आणि या भजनासाठी कुठून कुठून मंडळी येतात. पताका बांधून काठीला काय सांगाल काकू, कसं वाटलं आजचं भजन? हा, कधी असा रेल्वेत भजन ऐकला होतात काय? कधीच नाही ना, पहिल्यांदा ऐकायला भेटलं. एकदम तुम्ही मंत्रमुग्ध झाला होतात. खूप आम्हाला पण भारी वाटलं, कारण स्टार्ट टू एंड तुम्ही भजन बोलत होतात. भजनाला जाता का? म्हणजे बघा, भजनवालेच भजनामध्ये सामील झाले. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. सर्वांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज जर बघितलं तर संपूर्ण पंढरी नगरी आज विठ्ठलाच्या नामस्मरणात रंगली असणार. वालवंटी खेळ झाला असेल आणि आता सर्व वारकरी ह्या पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असेल. त्याच पद्धतीने आम्ही जरी आज पंढरीत नसलो तरी जे नेहमीप्रमाणे आम्ही विठ्ठलाचं नामस्मरण जो 1 तास असतो, जो 1 तास आम्ही मंत्रमुग्ध होतो जो रेल्वेमध्ये, तो कशा पद्धतीने होतो ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. पेन हा केंद्रस्थान आहे. अलिबाग, खोपोली म्हणजे खालापूर, रोहा अशा विविध ठिकाणाहून सर्व मंडळी ही पेनला येतात. तिथूनच रेल्वेने प्रवास करत असतात पनवेलच्या दिशेने आणि सर्व एकत्र होतात तिथेच. आणि पेन ते पनवेल 1 तासाचा प्रवास असतो आणि 1 तासामध्ये विठ्ठलाच्या भक्तिगीतामध्ये सर्वजण रंगून जातात. आणि आज त्याचंच औचित्य साधून आज मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवून दाखवणार आहे की कशा पद्धतीने रेल्वेत भजन वगैरे होतं. तर मंडळी बघा, आता पेन स्टेशनला मी पोहोचलेलो आहे बघा. आणि हळूहळू आमची सर्व जी भजन मंडळी आहेत ना, आता थोड्या वेळातच तुम्हाला दिसणार. आता 3 जण आलेले आहेत. एकादशीची आपली वारी आहे आणि एकादशी आहे, तर आज 2 दिवस कंटिन्युअसली पांडुरंगाची विठ्ठलाचं नामस्मरण होणार आहे बघा. आणि आमचे भजनाचे काही मेंबर आता आपल्याला पाहाव्यास भेटतात. हळूहळू असे सर्व मेंबर येतील पुढे, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर. हेमंत दादा, खूप जणांना प्रश्न पडतो की हा तुमचा भजन होतो कसा आहे, ढोलकी वगैरे ठेवता कुठे, कसा काय, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या व्ह्यूअर्सना? सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या या ग्रुपमध्ये जो उत्साह आहे, जी एनर्जी आहे, ती एनर्जी अप्रतिम आहे, म्हणजे वाखाणण्याजोगी आहे, त्याला तोडच नाही. पण आपलं भजन होतो कसं आहे 2 शब्दात कसं सांगाल? म्हणजे कशी मंडळी कुठून कुठून येतात काय? मी वडगाव पेन मधून येतो. हा बघा, हे वडगाव आणि गाव माझं दूर शेत, पण मी राहतो पेन देवनगरी मधून येतो. सांगा प्रत्येकाने आपापलं. मी महाडिकवाडी कानोबा जनवली वाकरूल आराव कुठं आरावला? पेन तालुक्याची शेवटची बॉर्डर खोपोली पूर्वची. हा, पूर्वची साहेब. आपण बोरगाव बेनेघाट वाशी जनवली विठ्ठलनगर कुठाला? घोडाबंदरचे म्हणजे आपले वडगाव पेन. शिर्कीचा नंबर 2 दरबारवाडी म्हणजे एक बाउंड्रीच झाली तिकडची टोकाची मसद साईडची. फणसवाडीवरून येतो. फणसवाडीवरून 36 किलोमीटर डेली बघा. भजनाची आवड आहे आणि या भजनासाठी कुठून कुठून मंडळी येतात. अरे वा, बुवा दिसलेच नाही आमचे बघा. मेन बुवा मागच्या वेळी जाई विठ्ठलाचा गाला होता, गळ्यामध्ये टाळलं, तुळशीची माल, जबरदस्त. आणि ती पण व्हिडिओ जबरदस्त होती. तेच आमचे हे बुवा आहेत. तुम्हाला आज बुवांच्या मुखातून पण आणि धीरज बुवा पण येणार आहेत आणि नंदुबुवा आज ऍबसेंट येत नाही. आणखी जोश आहे. आमचे सातकरी जर बघायला गेलं तर सुरेश दादा आज विठ्ठलाच्या भक्तीत रंगण्यासाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत बघा. बरं वाटतं आता सर्वांच्या वर मजा वाटतं आणि सर्व आता माझ्या मित्र. आज आषाढी एकादशी आणि औचित्य साधून तुम्ही आलात, त्याच्यासाठीच मी आलो, खास भजनासाठी आलो खास. तर ढोलकी वाज म्हणजे आणण्यापासून नेण्यापर्यंत जी सेवा असते ते म्हणजे हरेश दादा करतात आणि त्यांच्याच आशीर्वादाने आमची पूर्णपणे आज भजन वगैरे होत असतात. हरेदा, कसं वाटते हा तुम्ही ही सेवा देता, त्या सेवेबद्दल काय बोलाल? शेवबद्दल बोलायचं म्हणजे आता आज उद्या आषाढी कार्तिकी विठ्ठलाचा मोठा प्रोग्राम आणि भजन म्हणजे सर्वांना आवड, त्याच्यामुळे मी पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन सेवा करत असतो. नक्कीच बघा, तुमच्या सेवेमुळे आमचं भजन रंगतो बोलणार. आणि बाजूला बघितलं तर भजनाचा आमचा हिरा आहे मृदुंगमणी हर्षल. आणि इकडे बघा हा एक मृदुंगमणी नवीनच हिरा उदयास आलाय. आणि धीरज कुठे आहे? हर्षलला गेला धीरज. आणि बघा जवळजवळ आठवडाभर तयारी करत होता धीरज. रोहा दिवा आलेली आहे.
ते भजन होतं जवळजवळ 25 ते 30 आणि आज एकादशी विशेष भजन होणार आहे आणि माहोल बघा. अरे गणपती बाप्पा मोरया.
मंडळी बघा, पहिल्यांदा प्लॅटफॉर्मला गाडी लागली तर भजन संपलं नव्हतं. फास्ट बोर्डवर घेतलेला आहे. आणि इकडे जर बघितलं तर कसं वाटलं आजचं भजन? हा, कधी असा रेल्वेत भजन ऐकला होतात काय? कधीच नाही ना, पहिल्यांदा ऐकायला भेटणार. एकदम तुम्ही मंत्रमुग्ध झाला होतात. खूप आम्हाला पण भारी वाटलं, कारण स्टार्ट टू एंड तुम्ही भजन बोलत होतात. भजनाला जाता का? म्हणजे बघा, भजनवालेच भजनामध्ये सामील झाले. विसरूया, थांब साईडला घे, साईडला. आजी, कसं वाटलं आज? हा, मस्त, भारी वाटलं. चला, जय हरी विठ्ठल. मंडळी, आपण पाहू शकता पेनदिवा भजन मंडळाचे माजी अध्यक्ष नंदकिशोर म्हात्रे, आणि तिकडे जर बघितलं तर अध्यक्ष प्रसाद ठाकूर. साहेब, काय बोलले भजनाबद्दल? काय बोलला? भजन आपण स्टार्ट कसा केला आणि प्रवासाबद्दल आपण काय बोलतो? भजन स्टार्ट म्हणजे आम्ही यायच्या अगोदर भजन स्टार्ट झाला होता. अरे बुवा, मनोदय पाटील, विजय म्हात्रे आणि इतर मंडळी, ही जी मंडळी यांनी भजन स्टार्ट केला. आणि आज खास विशेष आमचा भजन होता, परंतु सुरुवातीचा अभंग जो स्लो व्हायला पाहिजे तो पाहिजेचा अभंग झाला नाही. त्यामुळे एंडिंगला जो भजन चढवला, त्यामुळे भजनाचा जो आम्हाला एकादशीचा जो वातावरण पाहिजे होता तो निर्माण झाला. तो शेवट निर्माण झाला. ओके, एंडिंगला झाला ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये तो पूर्णपणे विठ्ठल म्हणजे वालवंटात जणू काय खेळ चालू होता, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झाला होता. तर मंडळी बघा, अशा पद्धतीने आमचा डेली पेन ते पनवेल रोहादिवा गाडीमध्ये भजन होत असतो. आणि आता प्रत्येक जण आपापल्या कामाला, ऑफिसला, आपापल्या ठिकाणी जाणार आहे. तिथून सर्वजण विखुरले जाणार. म्हणजे जे पेनवरून एकत्र होत होते ते आता पनवेलवरून संपूर्ण विखुरले जाणार.